आदर्श घोटाळा हा सुद्धा प्रचाराचा मुद्दा असेल आणि 11 लाख कितीतरी हजार कोटींचा घोटाळा झाला आहे महाराष्ट्राच्या सरकारच्या कामकाजामध्ये असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणतात की घोटाळ्यांचं सरकार पुन्हा येईल सत्तेवर। एक भाजपची कामाच्या पद्धतीचा तो भाग आहे। त्यांची कामाची पद्धत अशी आहे की एका बाजूला भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप करायचे, दुसऱ्या बाजूला धर्मांधता वाढवायची, माणसामध्ये भेद निर्माण करायचे आणि ह्या दोन्ही ह्याच्यातून आपली मताची पोळी भाजण्याचं त्यांचं कायमची पद्धत आहे। ती त्यांनी एवढा आरोप केल्यानंतर तुम्ही पटकन उत्तर द्यायला पाहिजे, सोशल मीडियामध्ये उत्तर द्यायला पाहिजे, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचतच नाही आहे की नाही। असं नाही, आमचं पूर्णपणे सगळे कार्यकर्ते असतील किंवा आता नेते असतील हे आपल्या माध्यमातून सांगतायत की हे भाजपाचं ही राजनीती आहे आणि याच्यामध्ये आता घोटाळा 11 लाखाचा घोटाळा म्हणजे कसा मला काही समजलं नाही। आपलं बजेट असतं किती, खर्च करतो आपण किती, 11 लाखाचा घोटाळा होतोच कसा। 5 वर्षामध्ये एकंदर जे खर्च म्हणून सरकारनं केले ते किती कोटीचं केलं, त्याच्यापेक्षा जादा घोटाळा कसा होऊ शकतो। एखादा त्यांचं असं म्हणणं की इतर जे जमिनीचे व्यवहार झाले किंवा काही फाईल्स पास झाल्या, तुम्ही कुणाला जमिनी दिल्या, त्याच्या तो सगळा मिळून तो सगळा घोटाळा आहे। आता तुम्ही 5 लाखाचा रस्ता आपण केला म्हणायचं काय, याच्यात 5 लाख रस्ता केला 6 लाखाचा घोटाळा कसा होईल। जमिनीचं याच्यात असं आहे की याच्यामध्ये पूर्णपणे वित्त विभाग हे छाननी करून त्याच्यातले निर्णय होत असतात आणि त्याला घोटाळा म्हणायचं काय कारण नाही। मला फक्त 5 मुद्दे असे सांगा की जे लोकांपर्यंत पोहोचले आणि तुम्ही चांगलं काम केलं। एक तर पहिलं आपण पाहिलं असेल तर मुंबई म्हणलं तर MMRDAच्या माध्यमातून मुंबईची जी कामं झालेली आहेत त्याचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे की शेवटी मुंबईचा प्रवास जो आहे अंतर्गत हे आहे त्याची व्यवस्था या 5 वर्षामध्ये आपण जितकी करू शकलो, एक तर सीलिंग आपण चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, मोनोरेल आपली सुरू झालेली, आपण पाहतो की फ्लायओव्हर्स अनेक केलेले, फ्रीवे आपण केलेले, मेट्रो आपण केलेले आणि त्याच्यातून एक सुव्यवस्था म्हणजे मुंबईत बाहेर पडणं आत येणं जे जिकरीचं होतं किती सुंदर पद्धतीनं झालं। याच्यासाठी 15 वर्ष लागली। भाजप असं म्हणतं की हे आधीच व्हायला पाहिजे होतं। मेट्रोचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं नागपूरमध्ये, ते तुम्हाला करता आलं नाही। ते भूमिपूजन केलं त्यांनी घाईघाईने केलेलं आहे भूमिपूजन मी पाहतोय, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा आपण ते निर्णय घेतले। मेट्रो आपण इथे केलेली आहे, पुण्याकरता मेट्रो मंजूर केलेली आहे, त्याचा कालखंड आता नागपूरला घेतला जाईल ना। एका रात्रीमध्ये काय लगेच मेट्रो सुरू होते असं तर काय होत नाही, भूमिपूजन करू शकतो आपण। आणि त्यांचं आज मेट्रोचं केलं, परंतु अनेक योजना तर आमच्याच होत्या। नागपूरला दुसरा त्यांनी पॉवर प्लॅन्ट चालू केला तर काँग्रेसच्या काळातला होता, नाकारता येणार नाही। ते सगळं काम करत असताना तुमचे प्रशांत ठाकूर भाजपमध्ये जात आहेत, संजय सावकारे भाजपमध्ये जात आहेत, तुम्हाला सोडून का जात आहेत? म्हणजे तुम्ही जर 5 वर्षामध्ये काम केलं असेल तर तुमच्या तिकिटावर जो उभा राहील तो निवडून येणार आहे, त्यांना अविश्वास का वाटतो की निवडून येणार नाही म्हणून? ही गोष्ट आहे, वर सरकार आल्यामुळं केंद्र सरकार आल्यामुळं काही गडबडलेत। ही संधी साधूपणाचं लक्षण आहे की आता सरकार वर आलं खाली येईल असं वाटणं आणि त्याच्यातून घाबरून पळायचं असं वाटणं हे संधी साधूपेक्षा याच्यापेक्षा याला काही म्हणता येत नाही। ज्या सरकार त्यांना वाटतं की काँग्रेसचं सरकार येणार नाही म्हणून कदाचित वाटलं असेल फसतील ते काही दिवसात। तुम्हाला लाटा तर आम्ही खूप पाहिल्या, लाटा आम्ही सुद्धा काँग्रेसने लाटा पाहिल्या, दोन्ही प्रकारच्या लाटा पाहिल्या आणि लाटांनंतर ओट्या पाहिल्या। आपण पाहतो की लाट आली आणि लाट ओसरायला सुद्धा सुरुवात झाली। एक मतदान लोकसभेकरता तिथं केलं, त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेकरता झनक यांना 19,000 मतांनी लोकांनी निवडून दिलं। त्याच वेळेस विधानसभेमध्ये 3 लोकांना लोकसभेच्या वेळेसच आपल्या गुजरातमध्ये निवडून दिलं। आता नंतर विधानसभेमध्ये झाल्याच्यात तुम्हाला मोदींची लाट कुठे दिसतच नाही। 5 वर्षाच्या काळात म्हणजे आत्ताची घटना अशी आहे की तुमच्यावर शाई फेकण्याचा कार्यक्रम झाला, हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांची गाडी विदर्भात अडवली गेली। असे जे मंत्र्यांना अडवण्याचे जे कार्यक्रम आहेत, ते ज्या घटना आहेत त्या फक्त काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार काही नीट काम करत नाही आहे। असे अनेक मुद्द्यांवर मंत्र्यांच्या गाड्या अडवणं हा काय प्रकार होता? हे विरोधी पक्षाचं षडयंत्राचा एक भाग आहे की वातावरण निर्मिती करणं। असं आहे की याच्यामध्ये शेवटी शिक्षा होऊन काय होते असं मानणारे असतात। त्यांच्या मागं जे मेंदू जे ब्रेन काम करतात ना, विचार जो काम करतात, ते तर बऱ्याच वेळा असे लोक असतात ते तर कुठंच दिसत नाहीत। असं 4-2 धरायचे हाताशी आणि गोंधळ घालायचा आणि असं दाखवायचं की राज्यात फार गोंधळ चाललेला आहे, सगळे नाराज आहे, हे दाखवण्याचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे। आणि हे मेंदू कोण आहेत? हे RSSचे जी मंडळी आहे,
हे असा विचार करतात, कपट नीतीनं असे डाव आखतात आणि आपण त्याला भुलून जायचं काही जनतेनं कारण आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी प्रचारात होते, नरेंद्र मोदी प्रचारात होते, त्यावेळी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा प्रभाव राहणार नाही. त्यांना ते पंतप्रधानांचा सन्मान करू शकत नाही, ते लोकांचा काय सन्मान करतील असा भाजपचा आरोप आहे. हे प्रचाराचा तो एक भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे, नरेंद्र मोदींनी दाखवलं बी कमी कठोर अशा पद्धतीनं शासन चालवेल, असं करेल. पाकिस्तान जर एक गोळी तिकडून येईल तर इकडून तोफा धडाडतील. किती गोळ्या आल्या पाकिस्तानच्या इकडं, किती छरे उडाले भिंतीला दाखवलं जातंय. तोप जाऊ द्या, तोप धडाडणं तर सोडूनच द्या, यांनी थोडी गुरगुर तरी करायला पाहिजे, बोलायला तरी पाहिजे होतं. इथं चीनच्या पंतप्रधानाबरोबर ते झोपाळ्यावर दिसत आहेत आणि त्यावेळेस चीन लडाखमध्ये आजचं चित्र लडाखमध्ये घुसलंय. मग यांचा कठोरपणा कुठे गेला? यांचं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सुद्धा विचार करण्याची पाळी आलेली आपल्याला की हे व्यवस्थित रीतीनं यशस्वी रीतीनं यांचं परराष्ट्र धोरण राबवतील का नाही याचा विचार जनतेला करावा लागेल, कारण हे दोन्ही अनुभव अत्यंत कटू आपल्या सगळ्यांना मिळत आहेत. थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, पण राहुल गांधी यांच्या प्रचाराचा प्रभाव पडत नाही अशा प्रकारचं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राजकीय विश्लेषक नाही, हे काही बुद्धिवादी आहेत का त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे का एक उमद नेतृत्व ज्यावेळेस पुढं येतंय त्यावेळेस नवीन येत असतानाच त्याला कसं खुडून टाकता येईल हा प्रयत्न आहे. आता कोणी नवं येऊ नये, त्याला आताच बदनाम करा, अशा प्रकारचा डाव हा काही बुद्धिवादी म्हणणार आहे. आणि धर्मांध अशा प्रकारचे जे लोक आहेत ज्यांना एक सत्ता आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, काम न करता, विकासाचं काम न करता सत्ता कशी देशावर आणता येईल असा प्रयत्न करणारे जे त्यांचा तो डावाचा भाग आहे, जनता त्याला भुलणार नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती काय असेल लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका? मला वाटतं की लोकसभेमध्ये एक चित्र निर्माण केलं जे मोदींचा विकासाचा चेहरा आणि त्यामध्ये धार्मिकता त्याच्यामध्ये खाली होती. तो विषय आता संपलेला आहे. त्यांचं खरं स्वरूप लवकरच लक्षात येईल, ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथं कोणता चेहरा सुद्धा नाही दाखवायला. कोण नेतृत्व करणार महाराष्ट्रात? होतं गोपीनाथराव, नरेंद्र मोदींचे पोस्टर लागलेत ना, माननीय नरेंद्र मोदींचे मोठे मोठे पोस्टर लागलेत, त्यांचा तो चेहरा आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश, हा राज्य चालवणार कोण? आता कोणीतरी चेहरे, बोलके चेहरे फक्त दाखवायचे. निवळ बोलके चेहऱ्यांनी राज्याचा विकास होऊ शकत नाही, राज्य चालू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.